श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। शोषणं भव सिंधोश्च ज्ञापनं सार संपदः गुरोः पादोदकं सम्यक तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2054व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज मार्गशीर्ष कृष्ण पंचमी मंगळवार दिनांक 9 डिसेंबर 2025। उपदेशामृत संग्रह भाग 8 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 15/12/1996 बैठक क्रमांक 203। परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज। आजच्या या भागामध्ये परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितगुज साधताना म्हणतात, मनुष्य जेव्हा मृत होतो तेव्हा त्याच्या देहातील वायू रूपातील आत्मा परमात्म्याकडे ओढ घेत असतो, परंतु अशा सर्वच आत्म्यांना परमात्म्यामध्ये विलीन होता येत नाही। मनुष्य जीवनातील पाप पुण्याच्या कर्माप्रमाणे त्या व्यक्तीच्या आत्म्यास गती मिळते। मृत व्यक्ती जर पुण्यवान असेल तर तिला पुढील जन्म उच्च कुळात मिळत असतो, यालाच आपण सद्गती म्हणत असतो। मृत व्यक्तीच्या जर काही अर्धवट इच्छा राहिल्या असतील तर त्या व्यक्तीचा आत्मा अतृप्त राहतो व तो सूड घेण्यासाठी अथवा अपूर्ण इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी पुन्हा या भूमीवर येत असतो। हे आतापर्यंत तुम्हाला ठाऊक झालेच आहे। आपल्याकडे व्यक्ती मृत झाली की शास्त्राप्रमाणे तिचे दिवस कार्य केले जाते। त्या काळात 10व्या दिवशी जे क्रियाकर्म केले जाते त्या दिवशी काकस्पर्शासाठी पिंड ठेवण्यात येत। त्यामागची भूमिका अशी असते की काक म्हणजे कावळा व हा कावळा अंत्यज असून तो केतू या ग्रहाचेच रूप आहे। या केतूचा जर पिंडाला स्पर्श झाला तर त्या व्यक्तीच्या आत्म्याला सद्गती किंवा मुक्ती लाभत असते। हे शास्त्र तुमच्यासारख्यांना ठाऊक नसले तरी त्या एकाक्ष असलेल्या कावळ्याला त्याचे ज्ञान असते। कावळा हा केतू ग्रहाचे रूप असल्यानेच केतू ग्रहाच्या खड्यामध्ये एक डोळ्यासारखे चिन्ह दिसून येते। कावळ्याला असलेल्या या ज्ञानामुळेच त्याच्या पिंड स्पर्शाला आपल्याकडे महत्त्व दिलेले आहे। इतर वेळी आपण कावळ्याला शूद्र समजत असलो तरी त्याला हे मृत व्यक्तीच्या आत्म्याचे पूर्वकर्म अपूर्ण इच्छा यांचे ज्ञान असते। हे विशेषच आहे। आपल्याकडे 10 दिवसांपर्यंत मृत व्यक्तीच्या अस्थी पाण्यात सोडत असतात। अस्थी पाण्यात सोडल्या की त्या पंचतत्वात विलीन होत असतात व तो जीव मुक्त होत असतो। त्यामुळेच आपल्याकडे 10 दिवसांपर्यंत सूतक पाळण्याची प्रथा आहे। मनुष्य शरीरातील वायुमय व अस्थिमय प्राण मुक्त होणे जरुरीचे असते। ज्या ठिकाणी मृत व्यक्तीच्या अस्थी अनंत काळ ठेवतात तेथील परिसराचा कधीही उद्धार होत नाही। म्हणून मृत व्यक्ती कितीही प्रिय असली तरी सर्वांनी शास्त्राप्रमाणे वागणे आवश्यक असते। हल्ली सुशिक्षितपणाच्या नावाखाली मृत व्यक्तींची दिवस कार्य करणे बंद होत चालले आहेत। त्यामुळे मृत व्यक्तींच्या आत्म्यास सद्गती मिळणे अवघड होत चालले आहे। अशाही गोष्टींपासून सर्वांनी सावध राहिले पाहिजे। समाजात सध्या मार्गदर्शन करणाऱ्या योग्य व्यक्ती न राहिल्यानेच समाज शास्त्र सोडून वागू लागला आहे। संत पुरुष जन्माला आले तर त्यांचेही यांना ज्ञान होत नाही। त्यामुळे संत पुरुषांचा मान राखला जाण्याच्या ऐवजी त्यांचा अपमान छळच अधिक होताना दिसून येतो। खरं पाहता संत हे समाजाला प्रत्येक गोष्ट नीट समजावून सांगायला येत असतात, पण त्यांच्या सहवासात गेल्यावरच हे शक्य होत असते। समाजातील अवतारी पुरुष, सत्पुरुष तसेच संत ओळखण्याची सोपी पद्धत म्हणजे अधिकारी व्यक्तींना कोणतेही व्यंग नसते व ते कधीही प्रसिद्धीच्या मागे नसतात। टीव्हीवर मुलाखती देण्याच्याही विरुद्ध असतात। या भूमीवर मधल्या काळात एकही अवतारी पुरुष न झाल्याने समाज पार गोंधळून गेला होता। त्यातच अवलिया प्रकारात मोडणारे काही संत येथे येऊन ते हयातीत असेपर्यंत कार्य करून गेले आहेत। ते हयात असेपर्यंत लोकांना कृपा मिळाली, अनुभव आले, प्रचिती आली
परंतु तशी कृपा त्यांच्या हयातीनंतर मिळू शकत नाही, हे कोणाच्या लक्षात येत नाही. त्यामुळे माणसे गतानुगत त्यांच्या पश्चातही त्या ठिकाणी जात राहतात. हे घडण्यामागे ही परमेश्वराची मायाच कारण असते. या मार्गाचे हे वैशिष्ट्य आहे की मनुष्य जसजसा भक्ती करत जातो तसतसे त्याला ज्ञान प्राप्त होत असते. सुशिक्षित माणसे प्रत्येक गोष्ट विज्ञानावर घासून तपासून पाहतात व ज्ञान झाल्याचा गैरसमज करून घेतात. त्यांच्या मते आधी ज्ञान प्राप्त करून घ्यायचे व नंतर भक्ती करायची, परंतु हे चूक आहे. भक्तीनेच आपोआप ज्ञान प्राप्त होत असते. याचाच अर्थ भक्ती व ज्ञान या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ज्ञान हे भक्तीशिवाय असूच शकत नाही. जो गुरूंच्यावर ईश्वरावर पूर्ण विश्वास ठेवतो, संशय घेत नाही, तोच खरा शिष्य असू शकतो. त्याचप्रमाणे माझे गुरु जे सांगतील ते योग्य सांगतील व त्याला दुसरा पर्याय नसेल, अशी ज्या शिष्याची भावना असेल त्या भावनेलाच ज्ञानोत्तर भक्ती म्हणावे. गुरूंचे मार्गदर्शन जर लक्षात नाही आले तर त्यांना प्रार्थना करून पुन्हा मार्गदर्शन घ्यावे. योग्य शिष्य गुरूंना कधीही वेडेवाकडे प्रश्न विचारत नसतो. आपला धर्म मुळात गुरु शिष्यांवर आधारलेला आहे. त्यामुळेच गुरूंचे विचार समजून घेऊन त्यावर चिंतन मनन आचरण करणाऱ्या कर्तव्यदक्ष शिष्यांची या मार्गात गरज असते. शिष्य जेवढे श्रेष्ठ तेवढे गुरूंना निरनिराळ्या विषयावर प्रश्न विचारून गुरूंच्याकडून ज्ञान संपादन करू शकतात. गुरु स्वतःहून कधीही काहीही बोलत नसतात. खरे पाहता ते ज्ञानाचा सागर असतात. अनंत विचार मौक्तिके त्यांचे पाशी असतात. ती सतत विचारून गुरूंच्याकडून सर्व जनांसाठी शिष्यांनी आत्मसात करणे आवश्यक असते. आमचे ज्ञान हे उपजत असते. आम्हाला ते शिकायला कोणाकडेही जावे लागलेले नाही. ज्ञानाचा वयाशी काहीही संबंध नसतो. ज्ञानाची उत्पत्ती ही ऋषींपासून झालेली आहे. त्यामुळेच ऋषित्व हे वयावर अवलंबून नसते तर ज्ञानावर असते. ज्ञानवृद्ध माणसांनाच ऋषित्व येत असते. इतर व्यक्तींना आधी तपश्चर्या व नंतर ज्ञान प्राप्त झालेले असते, तर आमच्यासारख्यांना ईश्वरी अनुग्रह अतिशय लहान वयात झालेला असल्याने आम्हाला जीवनात ज्ञान आधीच प्राप्त झालेले आहे व ते सांभाळण्यासाठी पुढच्या काळात तपश्चर्या करावी लागली आहे. त्यामुळेच भक्तांनी विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर आम्हाला उत्स्फूर्तपणे देता येते. त्यासाठी आम्हाला कोणत्याही पुस्तकाचा ग्रंथाचा अभ्यास करावा लागत नाही की त्यांचा आधार घ्यावा लागत नाही. हे सर्व ईश्वरी शक्तीच्या अनुग्रहाने म्हणजेच प्रभावाने घडत असते व अशा अनुग्रहित व्यक्तींच्या सहवासात आल्यानेच तुम्हालाही त्या शक्तीचा उपयोग स्वतःच्या उद्धारासाठी करून घेता येतो. अमृत हे बाजारात कुठेही विकत मिळत नाही, परंतु अशा व्यक्तींच्या सहवासात मात्र अमृताचा लाभ होत असतो. हे अनुभवानेच कळते. साखर गोड असते हे ती साखर खाल्ल्याशिवाय कळत नाही. तसेच या अधिकारी पुरुषांच्या सहवासाचा परिणाम अनुभव हे त्यांच्या सहवासात गेल्याशिवाय कळत नसतात. श्री गुरुदेव दत्त. गुरु बंधू आणि भगिनींनो, आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.